राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे। ठाकरे गटाचे 5 खासदार सध्या नॉट रिचेबल आहेत आणि ते दिल्लीत दाखल झाल्याची माहिती मिळते। शिवसेनेकडून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याची जोरदार चर्चा आहे। दिल्लीतल्या घडामोडींना प्रचंड वेग आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा रात्रीच दिल्लीला रवाना झाले आहेत। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांसोबत दिल्लीत गुप्त बैठक घेतल्याची देखील माहिती मिळते। या बैठकीला श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते। दरम्यान ठाकरे गटाचे हे सगळे खासदार ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे खासदार लोकसभेत आधी आपला एक स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील आणि त्यानंतर हा गट शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन केला जाईल। आपण बघतोय या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ऑपरेशन टायगर बाबतची सगळी अपडेट आपण एक एक क्षणाचे अपडेट्स एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत। मुंबई पासून दिल्ली पर्यंत नेमकं कुठे काय घडतंय सगळं आपल्याला दिवसभर बघायचं आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय 5 खासदार सध्या दिल्लीत दाखल झालेले आहेत। आता ठाकरेंच्या खासदारांचा हा वेगळा गट होतोय का आणि तो शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतोय का, विलीन केलं जातंय का, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यासाठी आज ओम बिर्लांची हा सगळा जो गट आहे तो भेट घेणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। या सगळ्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाणार आहोत देवेंद्रकडे। देवेंद्र, नेमक्या सध्या काय काय घडामोडी घडतात? आपण बघतो की ऑपरेशन टायगर जे आहे ते दिल्लीत राबवलं जात आहे। ठाकरेंचे खासदार जे आहेत ते दिल्लीत पोहोचलेले आहेत, त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो वेगवान घडामोडींचा असणार आहे। ठाकरेंचे खासदार जे आहेत ते तिथे वेगळा गट स्थापन करतात आहे का, अध्यक्षांना भेटतात आहे का, एकनाथ शिंदे देखील दिल्लीमध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने ऑपरेशन टायगरची जी चर्चा होती ती आज प्रत्यक्ष राबवताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। त्यामुळे वेगवान घडामोडी दिल्लीत होत असल्या तरी मातोश्रीवरती देखील आपण बघतोय की उद्धव ठाकरे जे आहेत ते मातोश्री निवासस्थानी उपस्थित आहेत। काही उद्धव ठाकरेंची नेते मंडळी जी आहेत ती मातोश्री निवासस्थानी येणार आहेत, त्यांची भेट घेणार आहेत, अशा पद्धतीची देखील माहिती मिळते। त्याचसोबत चर्चा सुरू झाली आहे की उद्धव ठाकरे देखील दिल्लीला जाणार का। मात्र तुर्तास्तरी उद्धव ठाकरे जे आहेत ते मातोश्री निवासस्थानी आहेत, त्यामुळे मातोश्री निवासस्थानी दुपारच्या सत्रामध्ये काही नेते मंडळी जी आहेत ती उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। निश्चितच देवेंद्र, असेच आमच्या सोबत जोडलेले रहा। या क्षणाचे सगळे अपडेट्स आपल्याकडनं घ्यायचे आहेत। दरम्यान अजून एक मोठी बातमी आपण बघतोय। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होतोय। ठाकरेंचे 5 खासदार शिंदेंसोबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहे असं कळत आहे आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अगदी थोड्याच वेळात बैठक होणार आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंची कायदेशीर सल्लागार टीम आता दिल्लीत दाखल झालेली आहे। या क्षणाची अजून एक मोठी बातमी आपण बघतोय। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता टीम दिल्लीमध्ये दाखल झाली आहे। कुठल्याही पद्धतीनं कायदेशीर कचाट्यात अडकू नये, ही प्रक्रिया कुठेही कायदेशीररित्या अडकू नये, अडकण्यासाठी त्यासाठी अलर्ट झालेले आहेत शिंदे। आपण बघतोय या क्षणाची एक मोठी बातमी। सध्या शिंदेंची जी टीम आहे, कायदेशीर सल्लागारांची टीम, थेट दिल्लीत दाखल झालेली आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री सुद्धा दिल्लीत असल्याचं कळत आहे आणि कुठल्याही प्रकारे कायदेशीर कचाट्यात ही प्रक्रिया अडकू नये यासाठी शिंदे आता अलर्ट मोडवर असल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यासाठी त्यांची टीम लक्ष ठेवून नेमक्या कोणत्या घडामोडी घडतायत, कशा पद्धतीनं प्रस्ताव मांडला पाहिजे, निवेदन दिलं पाहिजे, त्यात काय असलं पाहिजे, सगळ्या बारीक सारीक गोष्टी या टीमकडनं तपासल्या जातील आणि ही कायदेशीर सल्लागार टीम आता त्यासाठी स्वतः दिल्लीत दाखल झालेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत। 5 खासदार ठाकरेंचे सध्या दिल्लीत दाखल झालेले आहेत, त्यामुळे दिल्लीत आता घडामोडींना प्रचंड वेग आल्याचं बघायला मिळत आहे। या ऑपरेशन टायगरमुळे पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात होणार आहे। आपण बघतोय की कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता टीम दिल्लीमध्ये दाखल झालेले आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये उबाटाचे जवळपास 6 ते 7 खासदार
येतील अशी पुढच्या काही कालावधीमध्ये घडणारी घटना आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे शिंदेंनी कायदेशीर प्रक्रियासुद्धा सुरू केल्याची माहिती उपलब्ध NDTVच्या हाती झालेली आहे. त्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे काही जे यातले तज्ज्ञ आहेत त्या लोकांना दिल्लीत बोलवण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीतच आहेत आणि त्यांच्यासमोर ही चर्चा केली जाईल आणि काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं सांगितलं जातं. विशेष म्हणजे लोकसभा अध्यक्षांकडे उबाटाचे 11 वाजता खासदार भेटत आहेत आणि त्याआधी व्हीप काढलेला आहे. पण जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती एकनाथ शिंदेंनी आधीच केल्याची माहिती समोर येते. यामुळे कुठे ना कुठेतरी मोठा ट्विस्ट पुढच्या कालावधीमध्ये समोर येईल असं म्हटलं जातं. आपणास माहीत आहे की एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेस उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती आणि त्यानंतर काही कायदेशीर गोष्टीमध्ये प्रक्रियेमध्ये अद्यापही निकाल लागलेला नाही. या अशा कुठल्याही त्रुटी राहू नयेत त्या दृष्टिकोनातनं एकनाथ शिंदे सतर्क आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं आधीच कायदेशीर टीमशी चर्चा केलेली आहे. त्यातले काही लोकसुद्धा दिल्लीमध्ये आवर्जून बोलवण्यात आलेले आहेत आणि आज याबाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडीसुद्धा घडताना दिसणार आहेत. निश्चितच आपण बघतोय आणि ही टीम नेमकी आता काय काय गोष्टींचा अंदाज घेऊ शकते आणि साधारण कोणते खासदार आहेत दिल्लीत? पॅचेस आले भाऊ सौरभ. एकतर मुळात एका गोष्टीला आपण समजून घ्यायला हवं आहे की उबाटाचे 9 खासदार आहेत. त्यांचं जर 2/3 पाहिलं तर 6 किमान खासदारांची मूठ जी आहे ती एकनाथ शिंदेंना बांधावी लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जर एकनाथ शिंदे यांच्याकडे एक खासदार तरी कमी झाला तर मात्र 2/3 जे गणित आहे जे पार्टी अँटी डिफेक्शन जो लॉ आहे त्याला पूर्ण करणार नाही आणि एकनाथ शिंदेंकडे येणारे खासदारांना सागर थोडंसं